नमस्कार मित्रांनो. तर हा अपडेट आहे माझ्या वेट लॉस जर्नीमधला. आधीच व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही बघा, लक्षात येईल. प्लेलिस्टमध्ये आहेत. मागच्या 10 दिवसामध्ये मी 4 किलो कमी केलेलं होतं. मोस्टली वॉटर वेट असण्याची शक्यता मेन्शन केली होती. त्याच्यानंतरचे ह्या 10 दिवसामध्ये आता 2 किलो वजन कमी झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे तो डाएटचा आहे, कारण मी डाएट व्यवस्थित पाळत आहे. बऱ्यापैकी शुगर 100% कट डाऊन केलेली आहे आणि कार्ब्स पण कमी केलेले आहेत. प्रोटीन जरा इंटेक वाढवलेला आहे, पण कॅलरीजवरती लक्ष देतो. त्याच्यामुळं वर्कआउटमध्ये म्हटलं तर फक्त आता मसल ट्रेनिंग सुरू आहे, कारण कार्डिओ बंद झालेला आहे. कारण गुडघ्याचा त्रास सुरू असल्यामुळे जास्त चालणं वगैरे होत नाही, गुडघे परत दुखायला लागतात. त्यामुळं ते बंद केलेलं आहे आणि फक्त हे केलं. तर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी पाठीमागं तुम्हाला सांगितलेलं आहे की माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा मी उल्लेख केलेला आहे की मी 20 किलो पाठीमाग कमी केलं होतं. मी त्याचे बिफोर आणि आफ्टरचे आता फोटो टाकतो, हे बघा. आणि मी त्या टायमाला फक्त कार्डिओ म्हणजे फक्त वॉकिंग केलेलं. दिवसाला रोज 8 किलोमीटर वॉकिंग मॉर्निंगला करत होतो आणि त्याच्यानंतर मी पोर्शन्समध्ये कमी केलेलं होतं. म्हणजे कॅलरी डिफिशियंटमध्ये थोडक्यात तसं म्हटलं तरी चालेल. शुगर कट डाऊन केलेली आणि फक्त चालणं होतं. शुगर कट डाऊन केलेली होती. बाकीचं रेग्युलर जेवण जेवत होतं. असं विशेष जेवण काय वेगळं करत नव्हतं. घरचं जेवण जे काय असेल ते जेवत होतो मी. पण फक्त एवढंच की पोर्शनकडे लक्ष देत होतं की मॅक्झिमम कमी पोर्शन खावं असं हे होतं. त्याच्यामुळं हा रिझल्ट मिळालेला की हा 20 किलो वजन कमी झालेलं. मी 160 वरनं 140 वरती आलेलो होतो आणि हा एकदम वास्ट डिफरन्स होता माझा. ह्या गोष्टीमुळं माझा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली होती म्हणजे माझा टाईप 2 डायबिटीस हा रिव्हर्स झाला होता 100%. पण नंतर माझ्या लक्षात एक गोष्ट आली की ज्या टायमाला हे वेट लॉस करत होतो त्या टायमाला वॉटर वेट आणि मसल लॉस हा सगळ्यात जास्त झाला होता आणि फॅट तर आहे तसेच होते. मग कार्डिओ करून किंवा वॉकिंग करून वजन कमी होतं. 20 किलोपर्यंत वजन कमी झालं माझं. तुम्ही फोटो पण बघितलेला आहे, पुन्हा एकदा बघा तुम्ही फोटो माझे. पण त्याच्यात लक्षात असं आलं माझ्या की मॅक्झिमम माझे वॉटर वेट आणि मसल मास कमी झालेला आहे, त्याच्यामुळे वजन कमी झालेलं आहे. पण फॅट्स माझे तसेच होते, स्टोअर्स फॅट. आणि मला जर स्टोअर्स फॅट ब्रेकडाऊन करायचे असेल तर मला मसल ट्रेनिंग करायला पाहिजे होतं, कारण मसल गेन केल्याशिवाय माझे बोनची डेन्सिटी किंवा बोनसाठी जे हेल्पफुल लागणार होत्या त्या गोष्टी त्या होणार नव्हत्या. म्हणून मी जिम ट्रेनिंग सुरू केली आणि आता जिम करतोय, हेवी ट्रेनिंग करतोय. बघा व्हिडिओज पण मी आहेत माझे कनेक्टेड करतोय याला. आणि त्याच्यामुळं आता असं झालेलं की मसलची ग्रोथ चांगली झालेली आहे. पण आता वेट कमी व्हायला मात्र मला त्रास होतोय, कारण वेट शिस्तीत कमी होणार आहे. आपल्याला पण काही गडबड नाही आहे. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, जर तुम्ही ह्या प्लॅनमध्ये असाल की तुम्हाला वेट जर कमी करायचं असेल आणि जर कुठल्या प्रोग्रामसाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी म्हणून जर तुम्ही वेट कमी करायचे विचारत असाल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही फास्ट वेट कमी करण्यासाठी तुम्ही कार्डिओ आणि डाएट कंट्रोल केलं तर लगेच पण वेट कमी होऊ शकतं. म्हणजे 8 दिवसात 10 दिवसात वॉटर वेट कमी होतं एखाद्या प्रोग्रामसाठी. पण इतर वेळेस तसं करता येत नाही आहे. पण तुम्हाला जर लॉंग टर्मसाठी जर वेट लॉस करायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील. तर चला, हे एवढं अपडेट होतं आणि माझी वेट लॉसची जर्नी. आणि जर तुम्ही ह्या व्हिडिओला आवडत असतील माझे आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला माझ्या जर्नीचा भाग व्हायचा असेल आणि तुम्हाला वाटत असेल की मी काहीतरी करावं, काहीतरी वेगळं करावं, आणि तुम्हाला जर माहिती असेल की मी काय प्रयत्न करावा की जेणेकरून माझं वेट लॉस कमी होऊ शकेल, वेट लॉस करता येईल मला, त्याच्यासाठी कमेंट करत जावा, लाईक करत जावा आणि शेअर करत जावा, मोटिवेट करत जावा एकमेकाला आणि हेल्दी जगू. चला, नमस्कार.